पेणचा बाप्पा यंदाही साता समुद्रापार, राज्यासह देश विदेशात मागणी कायम. सुखकर्ता दुःखहर्ता श्री गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपत आली असून घराघरात आणि बाजारपेठेत बाप्पाचा जयघोष सुरू झाला आहे. एकीकडे मूर्तीशाळेतून देश विदेशात बाप्पाला सुखरूप पाठवण्यात येत आहे, तर बाजारपेठांमध्ये गणरायाच्या मूर्तीची विक्री जोमात सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीकारांना सुगीचे दिवस आलेले असतात. विशेष करून पेणच्या मूर्त्या जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. पाहूया यंदाच्या गणेशोत्सवाचा हा एक रिपोर्ट. अवघ्या पंधरवड्यावर गणेशोत्सव आला असून भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. एकीकडे बाजारपेठेत मूर्तींची विक्री आणि आरक्षण वेगात सुरू आहे, तर दुसरीकडे रंगशाळेत बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. बाजारपेठेत विविध ठिकाणच्या सुबक गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. मात्र पेणच्या बाप्पाचे भाविकांना मोठे आकर्षण आहे. पेण तालुका हा खास गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. पेणच्या मूर्ती राज्यासह देश विदेशात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी त्यात 5 ते 10% वाढ होत असते. मुंबई ठाण्यातील बाजारपेठांमध्येही पेणच्या मूर्तीला विशेष मागणी असल्याचे दिसून येते. पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक नामांकन मिळाल्याने ह्या व्यवसायाला आणखी चालना मिळाली आहे. त्यामुळे पेणच्या बाप्पाच्या शिरपेचात जागतिकीकरणाचा मुकुट रोवला गेला आहे. पेणच्या मूर्तीची सुबकता भाविकांसाठी विलोभनीय ठरते. गणपतीच्या डोळ्यांमध्ये जाणवणारा जिवंतपणा, रेखीव काम, रंगकाम, धोतर, दागिने या वैशिष्ट्यांमुळे पेणमधील मूर्ती जगभरात प्रसिद्ध आहे. यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडासह आखाती देशातही पेणच्या बाप्पाचा महिमा आहे. यामुळे मूर्तिकारांचा उत्साह दुणावला असून पेणच्या कार्यशाळांमध्ये जवळपास वर्षभर मूर्तिकाम सुरू असते. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.